गाईज, मी तुमच्या सर्वांची लाडकी रेणुका। तर तुम्ही म्हणत असाल की ही तयार न होताच ब्लॉग का बनवत आहे, तर याला रिझन सुद्धा असंच आहे। आज आपल्याला ब्राइडल मेहंदीची ऑर्डर आहे, तर त्यासाठीच हा ब्लॉग मी बनवते। पण ऑर्डरला मी कुठे तयार होऊन जाणार नाहीये, कारण ब्राइडच आपल्या घरी येणार आहे मेहंदी काढण्यासाठी। त्याच्यामुळे मी आपलं जस्ट घरी कसं राहते तशीच आहे, मी काही तयार झालेली नाहीये। सो हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की कंटिन्यू करा। तुम्ही जर वेळेस बाहेर मी गेलेला ऑर्डरला त्याचा ब्लॉग बघता, पण आज घरचा ब्लॉग कसा होणार आहे ते तुम्ही नक्की बघा। तर थोड्याच वेळात आपली ब्राइड मेहंदी काढायला येत आहे, त्यासाठी आपण आमच्या शेडमधनं खुर्च्या आणायला चाललोय, कारण इथं राहत्या घरी खुर्च्या नाहीये। त्याच्यामुळं शेडमधून आता आपण 2 खुर्च्या घेऊन येणार आहोत। चला, तर इथे आम्ही खुर्च्या आणायला आलो आहोत। हा शेड आम्ही कायम लॉक करून ठेवतो, कारण हा कधी तर आम्ही कार्यक्रमासाठी वगैरे शेड वापरत असतो। तर इथे तुम्ही बघू शकता, इथे खुर्च्या आहे आणि अजून एक खुर्ची मला पाहिजे आहे, सो ती आपण इथून घेऊया। हा शॉट जो तुम्ही बघत आहात, हा शॉट आम्ही ट्रायलसाठी घेतला होता, कारण तो मला सांगत होता की अशा शॉटमध्ये तू बरेच मोमेंट कॅप्चर करू शकते आणि स्टोरेज सुद्धा भरणार नाही। तर इथे बघू शकता आपली ब्राइड आलेली आहे आणि ती येताच मी तिच्या पायावर मेहंदी स्टार्ट केली। ती खूप उन्हात आली होती गाईज, त्याच्यामुळं मी तिच्यासाठी स्प्राईट मागवली। तर इथे बघू शकता एवढी माझी पायाची मेहंदी काढून झालेली आहे। मी सुरुवातीला तिला पायावरची मेहंदी काढून दिली, कारण ती गाडीवरून ट्रॅव्हल करून जाणार होती आणि हात काढल्यानंतर पाय काढले असते तर ती गाडीवरून जाताना तिची मेहंदी पुसली गेली असती। त्याच्यामुळं मी आधी पायावरची मेहंदी काढायला घेतली होती। ती घरी येताना सुद्धा खूप लेट आली होती मेहंदी काढण्यासाठी, त्यामुळे तिच्या दोन्ही हाताची बॅक आणि फ्रंट आणि पायाची एवढी मेहंदी तर मला टायमिंग मध्ये कव्हर होणार नव्हती। त्यामुळे मी इथे माझ्या सिस्टरची हेल्प घेतलेली आहे। तुम्ही बघू शकता दोन्ही पाय मी आधी कव्हर केले, त्यानंतर माझी सिस्टर इथे मला थोडंसं हेल्प करू लागलेली। तिच्या मेहंदीची फिनिशिंग सुद्धा माझ्याच मेहंदीसारखी आहे, बट माझ्यापेक्षा थोडंसं तिचं स्पीड स्लो आहे। तर तुम्ही बघू शकता इथे तिच्या पायावरची मेहंदी सुकलेली आहे। आता ती गाडीवरती बसून आरामात घरी जाऊ शकते। माझ्या सिस्टरने मला खूप हेल्प केली गाईज, पण जी काही डिझाईन तिला जमत नव्हती ती डिझाईन मी काढत होते आणि नंतरनं जे काही बेसिक असतात ते तिनं मला कव्हर करू लागली। तर इथं बघू शकता मी मागा त्या हँड वरती बसले होते काढण्यासाठी, आता या हँड वरती आलेली आहे। ती आल्यापासून आमचा 2 ते 3 वेळा चहा झालेला, पण ती आता थोड्या वेळाने जाणार होती, त्याच्यामुळे आम्ही ते नाश्ता करत आहोत। पण कसं नाश्ता करत असताना अजून टाइम जाईल, त्याच्यामुळे मी इथं मेहंदी काढता काढताच नाश्ता करत आहे आणि माझी सिस्टर मला भरवत आहे, तुम्ही बघू शकता। त्यानंतर मी इथे नाश्ता करत दुसरा फ्रंट हँड सुद्धा कंप्लीट केलेला आहे। तुम्ही बघू शकता माझ्या मेहंदीची फिनिशिंग, आणि इथे ते वरचं तिला महाल जमलं नव्हतं काढायला माझ्या सिस्टरला, त्यामुळे मी ते आता ड्रॉ केलेला आहे। तर आमचा नाश्ता होताच तिने सुद्धा बॅक साईडला मेहंदी काढायला सुरू केली आहे आणि आता मी सुद्धा करणार आहे। या क्लायंटची ऑर्डर कालच मला आलेली होती गाईज, आणि इथे बघू शकता आज आम्ही हिला मेहंदी सुद्धा लावत आहोत। एवढी अर्जंट ऑर्डर मला लाईफ मध्ये फर्स्ट टाइमच आलेली होती। तर हे शूट माझ्या फोटोग्राफर भावाने केलेलं आहे, प्रो ते प्रोच असणार। एवढ्या टायमिंगचे शॉट तुम्ही बघू शकता आणि त्यांनी घेतलेले शॉट सुद्धा तुम्ही बघू शकता। तर इथे तिची मेहंदी फिनिश होत आलेली आहे गाईज, आणि तिचे मामा सुद्धा तिला घ्यायला आलेले, म्हणून आम्ही लगेच मेहंदीचे काही शॉट्स घेतलेले आहेत, इथे तुम्हाला दिसतच असेल। तर ही मेहंदी तुम्हाला कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा। चला तर मग भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये, तोपर्यंत बाय बाय।